हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ प्रीतम फ्रॉम संजीवनी ट्युशन अँड क्लासेस. ह्या सिरीजसाठी जे मी बुक रेफर करणार आहे ते आहे नवनीतचं बुक आहे, जे स्पेशली स्कॉलरशिपच्या स्टुडंटसाठी डिझाईन केलेलं आहे. तर स्टुडंट ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा बनला आहे. चला तर मग सुरू करूया. चला तर मग सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 4, ॲडिटिव्ह इनव्हर्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. ठीक आहे. तर ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय? ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे टू रॅशनल नंबर्स whose sum is 0 and are called opposite numbers. अपोजिट नंबर्स तुम्हाला माहिती असेल, +5 असेल तर त्याचा अपोजिट नंबर असणार आहे -5. Each is said to be additive inverse of other. म्हणजे -5 हा जो आहे हा +5 चा ॲडिटिव्ह इनव्हर्स आहे आणि +5 हा जो आहे हा -5 चा ॲडिटिव्ह इनव्हर्स आहे. ठीक आहे. आणि ह्या दोघांची जर सम केली आपण तर 5 + -5 इज इक्वल टू 5 - 5 इज इक्वल टू 0 येते. ठीक आहे. तसेच रॅशनल नंबर जे आहे आपले -1/2 ह्याचा ॲडिटिव्ह इनव्हर्स असणार आहे +1/2 किंवा +1/2 हा ॲडिटिव्ह इनव्हर्स आहे -1/2 चा. ठीक आहे. नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय? असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. त्यांचा प्रोडक्ट जो असणार आहे तो काय आहे? 1 असणार आहे. असे दोन रॅशनल नंबर्स ज्यांचा प्रोडक्ट 1 असेल, देन ईच इज सेड टू बी मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ अदर. जसं आपण बघितलं की 8 मल्टिप्लाय बाय 1/8 असेल तर 8 × 8 म्हणजे याचं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 1. मग 8 हा 1/8 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे आणि 1/8 हा 8 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे. ठीक आहे. तर आपण सम कडे जाऊया डायरेक्ट. सोपा लेसन आहे. फर्स्ट सम काय? व्हॉट इज अ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ प्रोडक्ट when 13/15 is multiplied by multiplicative inverse of 19/21. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काढायचं आहे आपल्याला, म्हणजे प्रोडक्ट काढायचं आहे मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. तर 13/15 इज मल्टिप्लाइड बाय मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. ह्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 19/21 सॉल्व करूया. (13/15) is multiplied by 19/21 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स येणार आहे 21/19. मग 13/15 is multiplied by inverse multiplicative inverse of 19/21, which is 21/90. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 15 आणि 21 3च्या टेबलमध्ये 3 आणि 3 5 जा. त्यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया आपण. 13 7 चा येणार आहे 91 आणि ह्याचा 95 आणि ह्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स सांगितलं. व्हॉट इज अ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ प्रोडक्ट. हे झालं यांचं प्रोडक्ट. आता ह्या प्रोडक्टचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असणार आहे? 95/91. म्हणजे तुमचा आन्सर जे आहे थर्ड ऑप्शन जे आहे इट इज अ करेक्ट ऑप्शन, 95/91. क्वेश्चन 2 बघूया आता. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 1/i + k इज -9 इफ k इज इक्वल टू -5 देन व्हॉट इज i. ठीक आहे. सॉल्व करून घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 2. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 1/i + k. (1/i + k) याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार आहे?
आय प्लस के अपॉन 1. ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे आय प्लस के इज इक्वल टू -9. आपल्याला काढायची आणि के ची व्हॅल्यू दिली आहे, के इज इक्वल टू दिलाय -5. ही के ची व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट केली, आय प्लस -5 इज इक्वल टू -9. आय इज इक्वल टू -9 -5 इकडे जाऊन होणार आहे +5. आय इज इक्वल टू येणार आहे -4. आयची व्हॅल्यू आली -4. जे आहे आपलं फोर्थ वाला जे ऑप्शन आहे इट इज अ करेक्ट ऑप्शन. थर्ड वाला क्वेश्चन बघूया. फाइंड द सम ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 5a minus 3b and additive inverse of -6a plus 2b. सम काढायची. सम म्हणजे काय, प्लस काढायचे. आणि हा 2022 ला आलेला क्वेश्चन आहे. स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन नंबर 3. फाइंड द सम. टोटल काढायची आपल्याला. ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 5a minus 3b minus 3b याचा ॲडिटिव्ह इनव्हर्स होणार आहे -5a प्लस 3b. आणि नेक्स्ट आहे -6a प्लस 2b. ह्याचा ॲडिटिव्ह इनव्हर्स होणार आहे +6a मायनस 2b. मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं. जे प्लस आहे त्याचं मायनस झालं, मायनसचं प्लस झालं. ह्यांची करायची आहे ॲडिशन. मग 3b मायनस 2b येणार आहे 1b. मोठ्याचा साईन म्हणजे प्लस साईन येणार. -5a प्लस 6a येणार आहे 6a. सॉरी 1a. माय मिस्टेक. 1a. मग 1 1 कन्सिडर करत नाही. याचा आन्सर जे येणार आहे a प्लस b. म्हणजे ऑप्शन जे फर्स्ट वाला जे ऑप्शन आहे आपलं ऑप्शन फर्स्ट a प्लस b हे करेक्ट ऑप्शन आहे. फोर्थ वाला क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द सम ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ -2/7 -4/8 अँड 46/63. सॉल्व करून घेऊया आपण. व्हॉट इज अ सम. सम म्हणजे काय, ॲडिशन. ठीक आहे. सम ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स. तर -2/7 चा ॲडिटिव्ह इनव्हर्स येणार आहे 2/7. नेक्स्ट आहे -4/9 चा ॲडिटिव्ह इनव्हर्स येणार आहे 4/9. आणि 46/63 चा ॲडिटिव्ह इनव्हर्स येणार आहे -46/63. तर ह्या सगळ्यांची आपल्याला करायची टोटल सम करायचे. तर 2 + 7 + 4/9 2/9 + 4/9 प्लस -46/63. ठीक आहे. म्हणजे हे येणार आहे 2/7 + 4/9 -46/63. तर डिनॉमिनेटर सेम करूया आपण. याचा एलसीएम काढूया. 7 9 63. तर 7 ने गेलं 7 1 जा 7 9 जा. नेक्स्ट आहे 9 1 जा 9 1 जा. तर एलसीएम जो येणार आहे आपला तो आहे 63. आता 63 म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला 9 ने. ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल 7 ने. ह्याला 1 ने. ठीक आहे. म्हणजे 9 2 जा 18/63 प्लस 28/63 - 46/63.
ह्यांची जर टोटल केली आपण येणार आहे 646/63 मायनस 46/63 प्लस आणि मायनस काय होणार आहे, आन्सर येणार आहे 0. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते आहे फर्स्ट वाला ऑप्शन 0. तर ॲडिटिव्ह इन्व्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हा खूप सोपा लेसन आहे आणि जरी याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स आले तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे नंबर लाईन. थँक्यू.